नमस्कार, स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून नाश्ता करणार आहोत। की शिल्लक राहिलेल्या चपातीपासून पण खूप सुंदर आणि एकदम चविष्ट नाश्ता आपण बनवू शकतो। असं नाही की शिल्लक राहिलेल्या चपातीपासूनच आपण गरम तव्यावरनं काढलेल्या चपातीपासून हे ट्रिक करू शकतो आणि हे चवीला फार सुंदर लागतं आणि मुलांना पण फार आवडतं। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर ही चपाती आहे, ह्या चपातीचं काय करतं, आपल्याला अगोदर 4 भाग करून घ्यायचे। 4 भाग म्हणजे असे घडी घालून आपल्याला त्याचे पॉईंट भेटले पाहिजे ह्या लाईनीचे, अशी दाबून घ्यायची। आता आपण खोलून घेऊयात। ते 4 भाग आपल्याला दिसत आहेत। हे 4 भागावरती आपल्याला कट करून घ्यायचे। या कटरच्या सहाय्याने आपल्याला ना एक लाईन मारून घ्यायची, फक्त एकच लाईन मारायची आहे। हे पाहू शकता तुम्ही, ही चपाती एवढीच कट केलेली आहे आणि ह्या चपातीला असे कोण्याला अशा पद्धत कट मारले, जेणेकरून काय ना आपण जेव्हा भाजी टाकू ना तेव्हा आपल्याला हे पॉईंट लगेच सापडतील आणि आपण त्या ठिकाणीच अशी चपाती आपली फोल्ड करू। या ठिकाणी मी थोडा कोबी घेतलेला आहे। तुम्ही भाजी कोणती पण तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता, तुम्हाला हवी ती भाजी तुम्ही घ्या। मी या ठिकाणी थोडासा कोबी घेतलेला आहे। याच्यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी धना पावडर, थोडंसं चिली फ्लेक्स आहे आणि हा चाट मसाला आहे। आणि आता मिक्स करून घेऊयात। आता हे आपण मस्तपैकी मिक्सअप करून घेतलेलं आहे। या ठिकाणी हिरवी मिरची चटणी आहे, कोथिंबीरची चटणी केलेली आहे। तर ती माझ्या चॅनलवर तुम्हाला त्याची हे भेटेल, रेसिपी पाहायला भेटेल आणि ह्याची टेस्ट फार छान लागते। तर इकडे लावून घेत आहे मी अगोदर आणि याच्यावरती टोमॅटो ठेवून देणार आहोत। तुम्हाला आवडेल ते तुम्ही याच्यावरती भाजी किंवा दुसऱ्या फळं पण ठेवू शकता। या ठिकाणी आपण कोबीची भाजी घालून घेणार आहोत, जी आपण सुरुवातीला बनवली होती ती। हे कोबीचं मिक्सर केलेलं आपण इथे टाकून घेतलेलं आहे सगळं। आता दुसरीकडे आपण इकडे सॉस लावून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण चीज किसून घालणार आहोत। हे बघा, या ठिकाणी आपण 4 पदर चपाती होते, 4ही पदरांना वेगवेगळ्या प्रकारची भाजी आणि चटणी लावून ठेवलेली आहे आणि चवीला खूप सुंदर लागतं। यासाठी उरलेली चपाती नाही, तुम्हाला म्हणलं फ्रेश अगदी तव्यावरनं काढलेली चपातीपासून पण तुम्ही बनवू शकता आणि हे मुलं टिफिनला फार आवडीने पण खातात। आता याला काय करणार आहोत, आपण हे पदर जो आहे आपण कट केला तो याच्यावरती घेणार आहोत अगोदर। याच्यावर घेतल्यानंतर सावकाशपणे मग ह्याला याच्यावर सोपवणार आणि मग ह्याला लास्ट जो आहे तो असा, हे बघा, हे तुम्ही असाही खाऊ शकता, पण याला अजून आपण तेलामध्ये फ्राय केल्यानंतर अजून छान लागेल। हे बघा किती सुंदर दिसतं। हे सँडविच तयार झालं ना एक प्रकारे आपल्या चपातीचं, आणि मुलं पण फार आवडीने खातील आणि आपण सगळेच आवडीने खाऊ। मुलंच काय, आपण मोठे लहान मोठे सगळेच खाऊ शकतो। हे बघा, हे असं तयार झालेलं आपण त्याला शेकून घेऊयात। तर थोडं तूप घालून घेणार आहे। चपाती मग अशी बनवलेली ते इथे ठेवणार आहोत। ठिकाणी दोन ठेवलेले आहेत। हे इतकं सुंदर लागतं ना बनल्यानंतर, खूप छान लागतं। असं वाटत आहे चपातीपासून बनलंय म्हणून। खूप छान सँडविचचा एक वेगळा प्रकार चपातीपासून बनवलेला, तुम्ही नक्की घरी ट्राय करा, त्याची चव फार सुंदर लागते। आता आपण ह्याला पलटी करून घ्यायचं, चांगलं खरपूस भाजत आणि हे बघा किती छान। आता दोन्ही साईडनी पलटी करून घेतलेले, किती छान कलर आलाय। वरतून पण आपण हे पण लावू शकतो, बटर, तेल, तूप तर लावलेलंच आहे मी, पण तुम्हाला हवा असेल तुम्ही अजून बटर पण घालू शकता आणि नसेल तर तुम्ही तेलामध्ये करू शकता। आणि याच्यामध्ये तुम्ही पनीर, गाजर पण किसून घालू शकता। म्हणजे भाज्यांचं काही बंधन नाही आहे, शिमला मिरची कोणत्याही तुम्ही आवडीच्या भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। तेव्हा ते दोन्ही साईडने आपलं खरपूस असं तयार आहे। आता आपण याला काढून घेऊया प्लेटमध्ये। हे बघा, आपल्या चपातीपासून नाश्ता तयार आहे। हे बघा, हे पूर्ण अख्खं आहे, मी 2 बनवले होते ना, हे पूर्ण आणि दुसरं असं कट केलेलं आहे बघा। मुलांना टिफिनला आपण ठेवू शकतो एकदम आरामात। बघा किती छान दिसते आणि एवढं आवडीने खातात ना मुलं, खूप जबरदस्त लागतो आणि हे चपातीपासून बनलं असं वाटत नाही, चवीला फार छान लागतो। हे बघा किती सुंदर आहे। असे 2 तुकडे करून घेतलेले आहेत बघा मी, पाहू शकता तुम्ही। उरलेल्या चपातीपासून बघा किती सुंदर बनवू शकतो। आणि असं नाही तुम्हाला म्हटलं मी उरलेलीच नाही, अगदी फ्रेश चपाती आपण तव्यावरनं काढली तिच्यापासून पण असं बनवू शकतो। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका, सबस्क्राईब जरूर करा। चला तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा। थँक्यू, धन्यवाद।